धाराशिवच्या भूम तालुक्यातील साबळेवाडी येथील पाझर तलाव फुटला आणि शेकडो एकर क्षेत्रावरील जी पिकं आहेत ती अक्षरशः मातीमोल झालेली आहे। मी आता त्याच ठिकाणी आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर हा तो पाझर तलाव या ठिकाणी हे फुटलेलं आपण दृश्य पाहू शकताय। अगदी मोठ्या प्रमाणावर आता देखील या ठिकाणी पाणी जे आहे ते प्रवाहित झालेलं आहे। अगदी नदीचं स्वरूप जे आहे ते या पूर्ण शेतीला आलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। ही सोयाबीनची या ठिकाणी शेती होती। अगदी मोठ्या प्रमाणावर आज देखील पाणी जे आहे ते या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळते। बाजूला असणारी एक विहीर देखील यामध्ये पूर्णपणे बुजून गेलेली आहे। तर पूर्ण शेतामध्ये जे आहे ते गोटे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या परिसरातील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर हा पाझर तलाव नेमकं का फुटला याचं देखील अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तर्कवितर्क लावलेत, आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। मला सांगा, नेमकं पाझर तलाव फुटला, नुकसान मोठं झालंय, काय नेमकं विषय? हा या भागातील जो पाझर तलाव आहे, या तलाव फुटल्यामुळं जवळपास खाली भुवनगिरीपर्यंत 150 हेक्टर म्हणजे जवळपास 400 सव्वा 400 एकर शेतजमीन एकदम पडीक आज झालेली आहे। म्हणजे ओढ्याच्या दोन्ही बाजूला पाणी गेल्यानंतर सोयाबीन वाहून गेले, कांदा पिकाचं नुकसान झालं। त्याचबरोबर काही शेतकरी या ठिकाणी भेटले, ते काहींच्या शेळ्या वाहून गेल्या। त्याच्यानंतर प्रशासनानं पाहणी देखील केली आहे। काय नेमकं कशामुळे झालं, कशामुळे तलाव फुटला सांगताय? मी आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून प्रशासनालाच आवाहन करतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो की आपण एक स्वतंत्र समिती स्थापन करून हा जो पाठीमागे दिसतोय तलाव, तो तलाव का फुटला याची कारणं शोधून संबंधित जे कोणी दोषी अधिकारी असतील, ज्यांच्यामुळं या 150 हेक्टरचं नुकसान झालंय, त्या अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करणं आवश्यक आहे। मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा विनंती करतोय की आपण या ठिकाणी करण्याची मागणी केली जाते। शेतकरी माझ्यासोबत आहे, त्यांच्या शेळ्या देखील याच्यामध्ये वाहून गेल्यात। किती शेळ्या होत्या? 6. कसं, कुठे बांधल्या होत्या, कशा वाहून गेल्या? पाणी आलं, घरी चालू घेऊन साहेब 600 गेली माझी काल एवढा सर साबळे माझं नाव आहे। काल घेतले, आज आत्ता दिले सकाळी त्याला। पैसे खर्च केले? 55,000 3 घे 600 घेतले। पैसे दिले त्यांना सगळे आणि राहील 50,000 द्यायचे मला। आता कसे द्यायचे? सगळेच वाहून गेले। काय आपल्याला देणं की सरकार देणं आहे देऊ, पण आपली बोली त्या टायमाला पैसे भरत की। बाकी काय नुकसान झालं आणखी? काय नाही, खाली रान गेले आपलं, हिर बुजली खाली, काही हिर बुजली, अर्धे एकर रान गेले। आता चला बघायला समाज जाऊ तुम्हाला। काय मुख्यमंत्र्याकडे मागणी केली? म्हणून मग त्यानं काय म्हणते नाही, काय त्यांनी यायचं, पाणी काढायचं, हिरची भरपाई करून द्यायची, शेत भरपाई करून द्यायची, शहर हे द्यायची ना, त्याला मग सोड म्हणायचं नाही भरपाई केली तर। आणखी काही शेतकरी माझ्या सोबत आहेत, मला सांगा कसं नुकसान झालंय? ह्या बरोबरबद्दल मी सांगतो। हा तलाव 2000 मध्ये हा तलाव झाला, पण ते राज्य शासनाच्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी केला, परंतु हा का तलाव डॉंकीर लेबल करून घेतला। त्याला दबाव नाही, पाय जे असतो 2 मीटर 2.5 मीटर 1 मीटर इतक्या ते पाय निम्यापर्यंत फक्त खोदला, निम्यापासून पाय खोदलेला नाही। आणि संपूर्ण मुरुम लेवल माती कमी आहे, निम्या पायऱ्यापर्यंतच फक्त माती, त्याच्यावर सगळा मुरुम भरला आणि पाणी पाझरत होतं। 2 महिन्यामध्ये पाणी तलाव रिकामा होत होता। आता पाऊस पडल्यानंतर गुहारजोर ते दबल्या गेलेला, त्याच्यामुळे ते वरनं पाणी लवणलं आणि खालची शेती संपूर्ण वाहून गेली। 150 एकरची लोकांचे नुकसान झाले। ह्या तलावाला सांडवा जे लागतो 30 मीटरचा सांडवा आहे, परंतु 30 मीटर सांडव न करता वड्यासारखी वाट करून ठेवली, त्याला गाईडबंड नाहीत, काय नाही, संपूर्ण रक्कम त्यांनी हाणली। याची चौकशी तलाव त्याच्यामुळे फुटला, अधिकाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे। ठीक आहे, आपण जर पाहिलं, जर अधिकाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे जो आहे तो हा पाझर तलाव फुटला आणि शेकडो एकर शेती जी आहे ती अक्षरशः वाहून गेली। अनेक शेतकऱ्याचं यामध्ये नुकसान झालं, शेळ्या वाहून गेल्या, पूर्ण सोयाबीन वाहून गेलं। सगळ्या शेतीमध्ये पूर्णपणे दगडाचा खच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी आता या तलाव फुटल्याचे ज्याला दोषी आहेत, जे अधिकारी दोषी, त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी जी आहे या परिसरातील शेतकरी करताना पाहायला मिळतात। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, साबळेवाडी, भूम, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।